नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीनंतर माहीम विधानसभेमध्ये मोठा गोंधळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण या संपूर्ण माहीम विधानसभेमध्ये केवळ एकमेव सीट जी आहे ती महायुतीची म्हणजेच भाजपची निवडून आलेल्या बाकी सर्व सीटी आपल्याला माहीम विधानसभेमध्ये ठाकरेंच्या पाहायला मिळतात। मात्र यावरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती अंतर्गत कलह सुरू झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माहीम विधान सभा प्रमुख आपल्यासोबत कुणाल वाडेकर आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। मुळामध्ये आपण पाहतोय कुणाल वाडेकर यांनी खरं तर काल ज्या प्रकारे आपण समाधान सरवणकर यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी ज्या टोळीचा उल्लेख केला होता ती टोळी कुणाल वाडेकर हे समोर आणत आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमचं म्हणणं काय, एकंदरीत काय नेमकं स्थानिक पातळीवरती घडतंय? स्थानिक पातळीवर मला जेव्हा हे मेसेज जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा म्हणजे खरोखर हे बघून ना मला दुःख वाटलं की जे वरती शिंदे साहेब, फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब किंवा मुंबई अध्यक्ष अमित साटप साहेब हे महायुती म्हणून एकत्र सगळीकडे चाललो आहे आणि हे महायुतीमध्ये माही विधानसभेतला ही जी काही टोळी आहे ह्या टोळीने हे मेसेज फिरवणं, शेवटपर्यंत इलेक्शनच्या आठ दिवसापर्यंत प्रचार करणं आणि इलेक्शनच्या रात्री तुम्ही मेसेज पाठवणे की तुम्ही काम करायचं नाही, विरोधात मतदान करायला लावायचं, हे कुठचं न्याय आहे? हा महायुतीचं हे आहे का? हे चुकीचं। हे मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा हे चॅट आहेत। ह्या चॅटच्या आधारावरच मी बोलतोय तुमच्याशी। चॅट मध्ये कोणाचं नाव आहे? हे बघा ना, हे मी तुम्हाला दाखवतोय ना, मी माझं नाव खराब कशाला करून घेऊ तोंड? हे आहे ना, मी तुम्हाला दाखवतोय ना, हे बघा ह्या चॅटच्या आधारावरच मी बोलतोय ना। मी आता यांनी माझ्या कानावर आल्याप्रमाणे की हे आता सायबर क्राईमला माझी कंप्लेंट करणार आहे, मी तर बोलतो बिंदास जा, माझ्याकडे जे चॅट आले आहेत हे मी त्यांना दाखवीन। आणि मी देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांचे रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि अमित साटम साहेब यांच्याकडे मी लेखी देणार आहे की ह्यांच्यावर कारवाई करा, ह्यांना पक्षातून ह्यांच्या हकलपट्टी करा, कारण की ह्यांनी युती धर्म पाळलेला नाहीये। मी एक सांगतो, भाजपचे जे जुने कार्यकर्ते त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे आमचं काम केलेलं आहे, त्यामुळे युती धर्म त्यांनी पाळलेला आहे आणि आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि आम्हाला मतदान झालेलं आहे। पण हा जो गोंधळ ह्या टोळीने जो घातलेला आहे ह्याच्यावर मला फक्त एकच बघायचं की यांचा पक्ष यांच्यावर काय कारवाई करतोय। तुम्ही म्हणतात की या भाजपच्या टोळीवरती यांचा पक्ष काय कारवाई करतो हे तुम्हाला पाहायचं आहे। मात्र जर हा प्रकार समाधान सरवणकर जे त्यांनी आमच्याशी बातचीत केली त्यावेळेला हा प्रकार लोकसभेपासून सुरू असं त्यांनी म्हटलंय। लोकसभा, विधानसभा आणि आता नगरसेवक साहजिकच आहे। लोकसभेला पण यांनी हाच गोंधळ घातला ह्याच टोळीने, विधानसभेला पण ह्याच टोळीने गोंधळ घातला आणि आता कॉर्पोरेशनला पण ह्याच टोळीने। त्यांना असं वाटतं की आम्ही असतो ते निवडून आलो। अरे आम्ही दिलं ना निवडून, तिथे शीतल गंभीर निवडून आल्या ना। आमचा संदीप ढवळेकर तिथे काम करत होता ना प्रामाणिकपणे, मग ह्यांनी इथे प्रामाणिकपणे काम करायला नको होतं का? अचानक अशा आरोपांच्या फैरी कशा काय सुरू झाल्या? कारण लोकसभा विधानसभेपर्यंत जर असंच घडत होतं मग त्यावेळेला तुम्ही स्थानिक पातळीवरती कारवाई करायला? त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं वरिष्ठांना, त्यांच्या आशिष शेलार साहेब आहेत त्यांना सांगितलं होतं, फडणवीस साहेबांना सांगितलं। आता तो त्यांचा निर्णय, त्यांच्यावर कारवाई करायची। त्यावेळेस आमच्याकडे हे असे चॅट नव्हते, पण आता हे चॅट उघड झालेले आहेत, त्या आधारावर आम्ही तुमच्याशी बोलतोय। चॅटमध्ये काय सांगू शकता? हे बघा ना, मी तुम्हाला दाखवतोय ना, हे बोलायचं काय कशाला पाहिजे? मी बोलून कशाला माझं तोंड खराब करू? हे बघा, हे चॅट आहेत यांचे पदाधिकारी। मी तुमच्या मार्फतच सांगतोय की आमची जर कंप्लेंट केली सायबर क्राईमला तर सायबर क्राईमने पण की ह्यांचा सीडीआर चेक करायचा, ह्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचा सीडीआर चेक करा, म्हणजे आपल्याला दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला कळेल। तुम्ही सीडीआर चेक करायची मागणी करतात, मात्र तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित साटम असतील या सगळ्यांना लेखी तक्रार करणार, उपमुख्यमंत्री जे तुमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवलंय का तुम्ही? नाही, हे काल गेलेलं आहे, पण रितसर पत्राद्वारे मी विधानसभा प्रमुख म्हणून मी ह्या सगळ्यांना पत्र ते पाठवणार आहे आणि मी आमची सगळी विधानसभा त्यांच्याकडे जाणार आहे। कारण का यांनी जो युती धर्म जो होता तो पाळलेला नाही, फक्त ह्या टोळीने, परत सांगतो ह्या टोळीने
बाकी भाजपवाल्यांनी जे जुने आहेत त्यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट नेमकं स्थानिक पातळीवरती नेमकं काय असं घडलं होतं की जेणेकरून असं त्यांना करावं लागलं? नाही ना, आता त्यांचं त्यांना माहिती ना. त्यांना का माझं म्हणणं हेच आहे की का असं घडलेलं आणि तुम्हाला काय ह्यांना ह्या विधानसभेवर दावा करायचा आहे, पण पुढून कशा प्रकारे दावा करताय तुम्ही? इथे गेली 35 वर्ष सरवणकर साहेब आमदार आहेत, नगरसेवक, स्टँडिंग कमिटी होते, त्यांची कामं आहेत, त्याच्या कामाच्या आधारावर आणि ज्या जुन्या जनते भाजपचे कार्यकर्ते ह्या आधारावरच इथे मतदान झालेलं आहे ना. तुम्ही कसला दावा करताय? हे पारंपरिक शिवसेनेचा गड आहे. तर आम्ही त्यांचं असं म्हणणं आहे जर भाजप निवडणूक लढली असती तर भाजपचे नगरसेवक निवडून आले असते. आणि दुसरी गोष्ट या सगळ्यामध्ये 191, 192, 194चा त्यांनी उल्लेख जो आहे तो केलेला आहे. आणि माहीम भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला नाही तर 4थ्यावर गेला असता असं सुद्धा त्यांनी फेसबुक हे भाजपवाल्यांचं नाही ना. ह्यांच्या मुंबई अध्यक्ष अमित साटम मुंबई अध्यक्ष आहेत, रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत आणि फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री. हे बोलणार कोणी कसं लढायचं आणि काय लढायचं ते वरिष्ठ ठरवतील ना. ह्यांना कोणी अधिकार दिला? पक्ष शिस्त काय आहे की नाही हेच बोलतात या विधानसभेत. ह्यांना कोणी अधिकार दिला बोलायचा? अशा परिस्थितीमुळे स्थानिक पातळीवरती युती राहील का, महायुती राहील का असा प्रश्न निर्माण. अनेक जे का भाजपचे पदाधिकारी आहेत जे खरोखर चांगले आहेत, जो पक्ष शिस्त पाळतात ते सगळे महायुती बरोबरच आहेत. ही टोळी आहे. ह्यांना फक्त या विधानसभेत फक्त पैसा गोळा करायचा आहे आणि ह्यांना असं दाखवायचं की आम्हीच इथे सर्वश्रेष्ठ. अरे कसे काय सर्वश्रेष्ठ? तुम्ही युद्ध धर्म पाळताय काय? तुम्ही निवडणूक बोलतायत ना, लढवली असते तर निवडून आला असतात. तर वेगळे लढायचं होतं ना. तुम्ही ह्या टोळीने वेगळे उमेदवार उभे करायचे होते, का नाही केले? करायला पाहिजे होते. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आणि वरिष्ठांना पण हे गोंधळात घालतायत. वरिष्ठांनी यांच्यावर कारवाई करावी हे माझी मागणी आहे. विधानसभा प्रमुख म्हणून ह्यांच्या वरिष्ठांनी यांच्यावर खरं हे तुम्ही पत्र लिहिणार त्या संदर्भात? माझी सगळी पत्र रेडी आहेत. फक्त यांनी माझी कंप्लेंट करू दे, मी सगळ्यांना पत्रक पाठवणार आहे. दुसरी गोष्ट याच मतदारसंघामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत महेश सावंत यांनी या निवडणुकीनंतर थेट म्हणाले होते की सरवणकर नाव जे आहे ते पूर्णपणे संपवायचं होतं, शपथ घेतली होती. काय सांगता? किती मतदान झालंय? 197 ने आमची सीट पडली, 500 मतांनी पडली. नाव काय संपवलं? हा, लोक काल आमची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये किती लोक होते आम्ही फेसबुकला टाकलेलं आहे, व्हिडिओ सगळे टाकले. लोक आमच्या बरोबर आहे. ह्या घाणेरड्या राजकारणामुळे आमच्या सीट पडल्या. सरवणकर हे नाव हे अबाधितच राहणार आहे. जबाबदार कोण आहे? जबाबदार ही टोळी ह्या टोळीने विडा उचललाय ना त्यांना निवडून आणायचा. ह्याच्यात युतीच नुकसान होत आहे ना. लोकसभेला झालं, विधानसभेला झालं आणि कॉर्पोरेशनला झालं. मग ह्याच्यात यांच्या पक्षाने ह्या लोकांवर कारवाई करून यांची हकालपट्टी करावी ही माझी मागणी आहे. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते कुणाल वाडेकर ज्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. एकंदरीत समाधान सरवणकर यांनी या निवडणुकीमध्ये म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झाला त्या पराभवानंतर त्यांनी संपूर्णपणे भाजपच्या टोळीवरती एकंदरीत आरोप केलेत. आणि ते काल आरोप करत असताना आज कुणाल वाडेकर यांनी मात्र समोर ते चॅट जे ते समोर आणलेले आहेत. आता या सगळ्यानंतर भाजपकडून सुद्धा स्थानिक पातळीवरती प्रत्युत्तर यायला सुरुवात झाली आहे. नेमकं आता वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.